नमस्कार. आर्ट वर्ल्ड या माझ्या कलेच्या विश्वात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज या व्हिडिओत आपण ॲक्रेलिक पेंटिंगचे फॉल सिलिंग डेकोर बघणार आहोत. माझ्या घरी मी ॲक्रेलिक पेंटिंगमध्ये वारलीची थीम वापरली आहे. तुम्ही ॲक्रेलिक पेंटिंगसाठी कोणतीही थीम घेऊ शकता. ज्या साईजचं ॲक्रेलिक पेंटिंग करायचं आहे त्या साईजच्या बेस पेपरवर आधी आपल्याला ट्रेस करण्यासाठी ड्रॉइंग रेडी करून घ्यायचं आहे. माझं फॉल सिलिंग 4 पार्टमध्ये डिवाईड केलं आहे, त्यामुळे मी इथे 4 पार्ट्समध्ये पेपरवर ड्रॉइंग रेडी करून घेतलेले आहे. आपण ते कसे रेडी केले ते आता आपण पुढे बघूया. मी हे ड्रॉइंग करण्यासाठी शक्यतो बटर पेपरचा वापर करते, जेणेकरून आपल्याला ड्रॉइंग ट्रेस करणं सोपं जातं. इथे मी बटर पेपरवर आधी जे ड्रॉइंग करायचं आहे ते पेन्सिलीने ड्रॉ करून घेतलं आणि त्याला आता ब्लॅक स्केच पेननी आउटलाईन करून ठळक करून घेत आहे. ॲक्रेलिक पेंटिंगसाठी ड्रॉइंग रेडी करत असताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, ती म्हणजे ड्रॉइंग हे मिरर इमेजमध्ये ड्रॉ करायचं. कारण आपण जेव्हा ॲक्रेलिक पेंटिंग ट्रेस करतो तेव्हा ते मागच्या बाजूने करतो आणि बघताना ते पुढच्या बाजूने बघतो. अशा प्रकारे मी 4 पार्ट्समध्ये हे ड्रॉइंग्स रेडी केलेले आहेत. इथे ॲक्रेलिक पेंटिंगसाठी आपण ट्रान्सपरंट ॲक्रेलिकचा वापर केला आहे. या ॲक्रेलिकवर स्क्रॅचेस येऊ नये म्हणून ॲक्रेलिकच्या दोन्ही बाजूने प्लॅस्टिक किंवा पेपरचं कोटिंग असतं ते आपण काढून घेतलं आहे आणि आता त्या ॲक्रेलिकला व्यवस्थित क्लीन करून त्याच्यावर आपण आता ड्रॉइंग ट्रेस करणार आहोत. ॲक्रेलिकवर ड्रॉइंग ट्रेस करण्यासाठी आपण आता ज्या ड्रॉइंग शीटवरती ड्रॉइंग रेडी करून घेतलं होतं ती आधी आपण फिक्स करून घेतली आणि त्यावर आता आपण ॲक्रेलिक शीट ठेवून ती सुद्धा फिक्स करून घेतली आणि त्यावर आता आपण 3D आउटलाइनरने ग्लास आउटलाइनरने आपण त्यावर ड्रॉइंग ट्रेस करून घेणार आहोत. इथे मी कॅमलिनचं ग्लास लायनर वापरलेलं आहे. 3D लायनरने ड्रॉइंग ट्रेस करत असताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की डावीकडून उजवीकडे आणि वरून खाली असं ड्रॉइंग ट्रेस करायचं, जेणेकरून आपल्या हाताने ट्रेस केलेलं ड्रॉइंग खराब होणार नाही. मला वारली पेंटिंग खूप आवडतं, त्यामुळे मी फॉल सिलिंगसाठी वारली पेंटिंगची थीम निवडली आणि इथे मी 4 पार्ट्समध्ये वॉल सिलिंगला डिवाईड केलं. तर त्या प्रत्येक पार्टमध्ये मी वारली जीवनशैलीतले वेगवेगळे देखावे दाखवण्याचा चित्रकलेतून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. याऐवजी तुम्ही वेगळ्या कुठच्याही थीमचा वापर करू शकता. इथे बॉर्डर करण्यासाठी ब्लॅक ऐवजी गोल्डन किंवा इतर कलरफुल 3D लायनर्सचाही वापर तुम्ही करू शकता. इथे मी काही पार्ट हायलाईट करण्यासाठी कलर 3D लायनर्सचा वापर केलेला आहे. वेगवेगळ्या कलर्समध्ये हे 3D लायनर्स अवेलेबल आहेत. हे 3D लायनर पूर्णपणे वाळण्यासाठी 3 ते 4 तास लागतात. आता हे पेंटिंग माझं पूर्ण वाळलेलं आहे आणि मी ते आता काढून घेतलेलं आहे आणि ते आता असं दिसत आहे. अशा प्रकारे 4ही पेंटिंग्स मी ट्रेस करून रेडी करून घेतलेले आहेत. ॲक्रेलिक पेंटिंग कलर करण्यासाठी आपण वॉटर बेस्ड किंवा सॉल्वंट बेस्ड ग्लास कलर्स वापरू शकतो. इथे मी फेविक्रिलचे ग्लास कलर्स वापरते आहे. आता ॲक्रेलिक पेंटिंगमधले हे सगळे एलिमेंट्स मी ग्लास कलर्सनी हळूहळू कलर करून घेते आहे. हे पूर्णपणे वाळण्यासाठी किमान 7 ते 8 तास लागतात. तर आता आपण सगळे एलिमेंट्स व्यवस्थित कलर करून घेऊया. हे डिझाईन खूप बारीक असल्यामुळे इंट्रिकेट कलरिंग करावं लागतं आणि ह्याच्यासाठी पेशन्स खूप लागतो. अशाच प्रकारे आपण 4ही शीट्स कलर करून घेतल्या आहेत. हे ग्लास कलर पूर्ण वाळल्यावर आपण ज्या बाजूने पेंटिंग केलेले आहे त्याच बाजूने आपण आता ॲक्रेलिक पेंटचा एक ओपेक लेअर देणार आहोत. इथे मला लाईट कलर हवा होता, जेणेकरून मागून लाईट जास्त रिफ्लेक्ट होईल. यासाठी मी इथे आयव्हरी कलरचा वापर केला आहे. पहिला कोट मी ब्रशने दिला आणि तो वाळल्यानंतर दुसरा कोट मी स्पंजच्या सहाय्याने दिला, जेणेकरून एक युनिफॉर्म टेक्स्चरचं पेंटिंग क्रिएट होईल. तुम्ही इथे तुमच्या आवडीचा कुठचाही रंग घेऊ शकता, पण काळजी एवढी घ्या की शक्यतो फिकट रंग वापरा,
जेणेकरून लाईट त्यातून व्यवस्थित पास होईल. अशा रीतीने माझे फॉल सिलिंगचे 4ही पेंटिंग्स रेडी झालेले आहेत. फॉल सिलिंगसाठी तयार केलेल्या फ्रेममध्ये आता आपण ह्या कलर केलेल्या शीट्स फिक्स करून घेऊया. मी इथे आधीच ॲक्रेलिकच्या साईजनुसार वुडन फ्रेम बनवून घेतल्या आहेत आणि त्यामध्ये LED लाईटची प्रोव्हिजनसुद्धा करून घेतली आहे. आणि आता ह्यामध्ये आपण ह्या ॲक्रेलिक शीट्स लावत आहोत. अशा प्रकारे अगदी कमी खर्चात आणि खूप कलरफुल आणि सुंदर अशी युनिक फॉल सिलिंग आपली रेडी झाली आहे. मी इथे आयडिया फॉल सिलिंग करण्यासाठी वापरली आहे, पण केवळ फॉल सिलिंग नाहीच तर तुम्ही हे वॉल आर्टमध्ये किंवा डायनिंग टेबल डेकोरमध्ये सुद्धा ही आयडिया वापरू शकता आणि नाविन्यपूर्ण होम डेकोर तयार करू शकता. तर कशी वाटली आजची होम डेकोर आर्ट? तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, पेजला सबस्क्राईब करा आणि कलेवर मनापासून प्रेम करत राहा. धन्यवाद.